चला या ठिकाणी सत्संग शिरगाव संघ ज्या ठिकाणी टॉस जिंकले तर त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि सावरे संघाला या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित केले। सावरे संघ आपण सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचे। आज खरं तर बेंडशील संघ खेळला। गावदेवी भजनी मंडळ म्हणून देखील आपण बेंडशील गावाची खरं तर ओळख घ्या। मग ठाणे रायगड पालघर या भागामध्ये नागपूर विभागामध्ये देखील गावदेवी भजनी मंडळ आपण नेहमीच ऐकत असतो, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू आणि त्यांना देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ। धन्यवाद। थँक यू। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं हार्दिक स्वागत। आपण पाहतोय जोवेलीकर चषक 2025चं शानदार पर्व आणि चौथी लढत मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये दोन्ही संघाला शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। आणि प्रेक्षकांना आज चांगले सामने पाहायला मिळाले। चौथी लढत पहिला फेरीतील अंतिम सामना मैदानावरती ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी भव्य डे नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। कारण 11 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल। एकूण 6 क्रमांक या ठिकाणी स्पर्धेसाठी दिले जात आहेत। यंगस्टार सावरे संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत। सलामीसाठी सूरज तुम्ही पाहतायत, स्ट्राइक एंडला बॅट्समन आहेत, त्याच्याकडनं अपेक्षा भरपूर आहेत। सावरे संघाला जिंकण्यासाठी मोठं टार्गेट सेट करावं लागेल, कारण त्यांच्या विरोधात खेळणारा सत्संग सिरगाव संघ देखील ताकदवर आहे। बॉल हवेत पाठवलाय, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, जजमेंट चांगलं, लास्ट मोमेंटला हाताची ग्रिप निसटली आणि झेल ड्रॉप झाला आणि 2 धावा मिळाल्या सूरजला। सूरजनं सुरुवात चांगली केली, आतापर्यंत 2 चेंडू खेळले, 2 धावा त्याने आपल्या टीमसाठी केल्यात। 5 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते। रितेश पहिले षटक मार्गस्थ, हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न, मिस टायमिंग पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये झेल टिपलाय, पहिला धक्का। सलामीवीर सूरज बॅक टू द डगआउट। विकेट मिळाली तिसऱ्या बॉलवरती, परंतु रितेशने विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला सूरज पवार यांकडून 1000 रुपयाचं
प्राइज दिले जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सोहम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. इनेट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती त्याला या ठिकाणी बोलवले गेले. सुरुवातीला सूरज लवकर बाद झालाय. 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबेचं योगदान दिला. परंतु आता येणाऱ्या बॅट्समन तुम्ही पाहतात सोहम भोईर, ज्याला आक्रमक खेळ करावा लागेल. गोलंदाज तुम्ही पाहतात रितेशला पहिली विकेट मिळाली पहिल्या पॉवर प्ले मध्ये. पुन्हा वेगवान बॉल पडल्यानंतर अगदी फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये रितेशनं गोलंदाजानं खरं तर समोरच्या टीमवरती प्रेशर टाकले, दबाव टाकलाय. एक विकेट पडली, त्यानंतर थोडासा दबाव येत चाललाय. परंतु 4 चेंडूमध्ये केवळ आता यंगस्टार सावरे संघ टोटल पाहायला मिळतो ते 2 धावा. गुडलेन स्पॉटला चेंडू पडला, टेक ऑफ झाला, बाउन्सर चेंडू आणि अवेस पंचांनी देखील इशारा केला की 1 फॉर दी ओव्हर. अर्थात एका षटकामध्ये तुम्ही फक्त 1 बाउन्सर करू शकता. परंतु आता या ठिकाणी वॉर्निंग दिली पंचांनी गोलंदाजाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 1 गडी बाद 2. थोडीशी नाजूक आणि शांत स्वरूपात सावरे संघ मैदानाच्या आतमध्ये करतोय. अजून एक डॉट चेंडू. व्हेरी गुड डिलिव्हरी. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद. फक्त यंगस्टार सावरे संघ 2 धावा. या 20 सेकंड ओव्हरला सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाजचं स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. आणि पहिल्या बॉलवरती धमाका षटकार. विकेट हॅट्रिक साठी देखील 1,000 रुपयाचं प्राइज आहे. परंतु बॉल पुन्हा एकदा वेगवान शोक, तेवढीच चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धाब्यासाठी धावलेत, परंतु इथे धावचीची संधी आणि माघारी परतावं लागेल. सावरे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि जर सावरे संघाने हा सामना जिंकला तर सावरे चषकाचे प्रमुख आयोजक आदरणीय नितीनदादा भोईर यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने रोख रक्कम नक्कीच मेजवानी असणार आहे नितीनदादा भोईर यांच्या माध्यमातून सावरे या टीमला. आणि खऱ्या अर्थाने यूथ आयकॉन वरुणदादा वामन म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर आहेत सावरे या टीमला. फार्म हाऊसला जेवणाची मेजवानी असणार आहे नितीनदादा भोईर यांच्या माध्यमातून. आणि यस, विकेटचं बदन, फलंदाज झालाय बाद.
शिरगाव या टीमसाठी सुवर्ण संधी येते. विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच निलेश गोडसे आणि समीर धारवे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिकसाठी सत्संग शिरगाव या टीमला ही सुवर्ण संधी. तर विकेटच्या हॅट्रिकसाठी 1,000 रुपये दिले जाईल. निलेश गोडसे आणि समीर धारवे यांच्या वतीने देखील 1,000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी दिले जाईल गोलंदाजाला, अर्थात सत्संग शिरगाव संघाच्या गोलंदाजाला. सत्संग शिरगाव ए विरुद्ध तुम्ही यंग स्टार सावरे यांच्यामध्ये लढत पाहतायत. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मैदानावरती बिग फाईट मॅच मैदानावरती पाहायला मिळते. यावेळीचा चेंडू अगदी सुंदर होता, परंतु एक सिंगल घेतली. सिंगल बरोबर टीम पुढे चालली आहे धावा फलकावरती. सध्या धावा तुम्ही पाहताय 3 गडी बाद स्कोरबोर्डची धावा लागलेत त्या 10 धावा. षटक क्रमांक दुसरं फेकलं जाते. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या. सावरे संघाला आक्रमक खेळ करावा लागेल, जिद्दीनं पेटून उठावं लागेल, कारण सुरुवात जरी कमजोर झाली असली तरी इथनं येणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण चढवावं लागेल. पुन्हा चांगला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाज बीट झालेत करता. यावेळीचा चेंडू आपण पाहिला, चेंडू फेकले त्या ओव्हरमध्ये 5 एकूण आपण पाहिले तर 8 धावा खर्च केलेत. शेवटचा अंतिम चेंडू असेल पाबसरकरच्या सेकंड ओव्हरमध्ये. चांगला बॉल समोर खेळतात, फिल्डर होते परंतु थोडेसे पाठीमागे राहिलेत. रन्स मिळाली 1 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि यंग स्टार सावरे संघाने आतापर्यंत धावा केल्यात त्या 3 गडी बाद, फक्त 11 धावा. समीरजी धाडवे आणि मंगेश पेंडुलकर यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सावरे संघाने केले ते फक्त 13-11 धावा. अद्याप 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अशा प्रकारे बॅटिंग राहिली तर धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळणार नाही, त्यामुळे आता आक्रमकता सिद्ध करावी लागेल. सुरुवातीला 2 षटकामध्ये डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण पाहिलं, परंतु सावरे संघाला आता आक्रमक क्रिकेटची आवश्यकता आहे. जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कमीत कमी 45-50 धावा तरी या ठिकाणी बनवावे लागतील. हा चेंडू देखील बॅटची एज होती, पाठीमागे डायरेक्ट दिलाय, फिल्डर नाहीये आसपास, परंतु जोपर्यंत बॅकअप लाभेल तोपर्यंत दोन्ही बॅट्समन एका एंडमध्ये. कॉलिंग नाहीये व्यवस्थित, त्यामुळे इथे धक्का लागलाय रनआउट स्वरूपात.
वाढत चाललाय, दबाव वाढत चाललाय. कारण आता ज्या बॉलवरती धाव घ्यायची होती बॅकअप नव्हतं, परंतु दुसरीकडे कॉलिंग झाली नाहीये आणि त्यामुळे इथे सावरे संघाला धक्का लागलाय. परिस्थिती आता थोडीशी नाजूक होत चालली आहे. कठीण परिस्थितीमध्ये परिस्थिती समोर दोन हात केले की मग विजय तुमचा आहे. येणाऱ्या परिस्थितीला तुम्हाला नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. सध्या तरी आपण पाहिलं धाबा झालेत ते केवळ 11 धाबा, 4 गडी बाद झालेत. संघर्ष करावा लागेल कारण बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. प्रयत्न सुरत मैदानाच्या आतमध्ये बॉलला पाठवले हवेमध्ये, अगदी फिल्डरच्या हातामध्ये लॉंग ऑफ रिजन मध्ये झेल टिपलाय. जसा तेजस आला मैदानाच्या आतमध्ये तसा माघारी खरं तर स्ट्रायकर बॅट्समन तेजस बॅक टू द डगआउट. मास्टर चला यापुढील सामना असेल वराडे विपक्ष भाईजान 11 कुलगाव. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना असेल आणि यापुढील सामने हे 4 षटकांचे असतील. चला आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय या दोन्ही संघाच्या संघनायकांना. फटका चांगला आहे, बऱ्याच उशिरानंतर मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॉल चाललाय अगदी बाउंड्री लाईनच्या जबल बॉल फील्ड झाला तोपर्यंत 2 धाबा एकवटले गेलेत. धाबा संख्या या ठिकाणी आपण पाहिली तर धाबा फटकावरती केवळ आता 13 धाबा पाहायला मिळतात. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये यंगस्टार सावरे संघ, ज्याला आता मैदानाच्या आतमध्ये सावरावं लागेल. किमान 5 षटकामध्ये 40, 45, 50चं टार्गेट सेट करावं लागेल जेणेकरून की येणाऱ्या सेकंड सत्रामध्ये तुमचे गोलंदाज समोरच्या टीम वरती दबाव टाकू शकतील. परंतु येणाऱ्या बॉलमध्ये अर्थात आता 14 चेंडू बाकी राहिलेत आणि येणाऱ्या 14 बॉलमध्ये तुम्हाला निदान 30-35 धाबा तरी एकवटाव्या लागतील. हा चेंडू चांगला होता, पडल्यानंतर अगदी फलंदाज त्याला बीट करतोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न त्याचा होता कारण ऑफ साईड पूर्णपणे खाली आहे. एकच फिल्डर तुम्ही बाउंड्री लाईन, 2 फिल्डर तुम्ही बाउंड्री वरती पाहतायत, एक एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑफ. अशा प्रकारे ऑफ साईड मध्ये 2च फिल्डर आहेत. कव्हरचं पूर्ण क्षेत्र जे आहे ते खाली आहे, त्यामुळे प्रयत्न चालू होते परंतु प्रयत्नाला यश मिळालं नाहीये. अजून एक डॉट बॉल, पुन्हा 30 लेन, तोच बॉल थोडासा खाली राहिला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती झाली आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धाबा संख्या 5 गडी बाद, फक्त 13 धावा. हे या ठिकाणी समाप्त झालं. 3 षटकामध्ये यंगस्टार सावरे संघानं केले त्या केवळ 13 धावा. येणाऱ्या समीकरणात खरं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. आतापर्यंत तुम्ही डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहिलं परंतु आता अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना होता है. पूछा जब चिड़ियों से कैसे बनाया आशियाना, बोली भरनी पड़ती है उड़ान, बार बार तीन का उठाना होता है. येणाऱ्या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला येणारे 2 षटकेत किमान 4 ते 5 मोठे फटके मैदानावरती दाखवावे लागतील. तेव्हा कुठे एक सन्मानजनक स्कोर सावरे संघ मैदानाच्या आतमध्ये उभा करू शकतोय. सावरे संघाचं झालं काय की पहिल्या ओव्हर पासून त्यांच्यावरती दबाव आला आणि तो दबाव कायम ठेवण्यामध्ये खरं तर सत्संग शिरगाव संघ यशस्वी राहिला. हा चेंडू आक्रमण केलाय, बॉलला पाठवलाय ढगात, मिड विकेट सीमारेखा बाहेर, षटकार.
मॅच खऱ्या अर्थाने सावरे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि सावरे या टीमला सुवर्ण संधी येते. ऋतिक जाधव यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि शिरगाव संघाचा सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच राहणाऱ्या खेळाडूला 2000चं प्राइज जयेश रमेश भोईर यांच्याकडून दिलं जाईल. खरं तर आमचे धीरज मॅचचा आनंद घेतात. धीरज आपलं स्वागत आहे. एक यशस्वी आयोजक सावरे गावचे. चांगला बॉल. यावेळेस मात्र या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू स्वागत केलं. गोलंदाजचं षटका टोकलं तर आक्रमकता सिद्ध करावी लागेल. मी मगाशी सांगितलं सावरे संघाला सन्मानजनक स्थिती निर्माण करायची असेल तर त्यांना आक्रमकता सिद्ध करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा प्रहार. सावरे गावाचा ब्रँड खरं तर यावेळेस आक्रमकता सिद्ध करत असताना या ओव्हर मध्ये हा दुसरा षटका. मग सिद्ध करतो हा बॅट्समन. तुम्ही पाहतायत ऋषिकेश ज्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहिलेत. मी सांगितलं सुरुवात जरी तुमची कमजोर झाली असली तरी येणाऱ्या 2 षटकामध्ये तुम्ही आक्रमकता सिद्ध केली, एक मोठं टार्गेट सेट केलं तरी सुद्धा या मॅच मध्ये तुम्ही समोरच्या टीमला टक्कर देऊ शकता. आणि सुंदर बॅटिंग ऋषिकेश तुम्ही पाहतायत. 3 चेंडू त्यानं खेळले. 3 चेंडू मध्ये 2 षटकार दाखवलेत आणि पुन्हा एकदा सेकंड मध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रहार. यावेळेस देखील बॉलला ढगात. बॉल सीमारेखा बाहेर. झुमंतर. तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर कुमारी श्रीषा स्वप्नील जाधव यांच्याकडून 3000 रुपये आहेत आणि ऋतिक जाधव यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यामुळे 5000 रुपयांचं पारितोषिक असेल जर तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला तर. नक्कीच मी मगाशीच सांगितलं की या मॅच मध्ये तुम्हाला एक चांगली टोटल बनवायची असेल तर आक्रमकता सिद्ध करावी लागेल. धावा संख्या 31. 31 धावा स्कोअरबोर्डती लागलेत. अद्याप 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 8 चेंडू मध्ये अपेक्षित 2 ते 3 मोठे फटके लागले की मग एक सन्मानजनक स्थिती निर्माण होईल आणि मग समोरच्या टीमला देखील फाईट द्यावी लागेल. कारण जेव्हा टार्गेट 45+ 50+ होईल तेव्हा एक बिग फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चांगला चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. यावेळेस गती परिवर्तन केला. चेंज ऑफ डिलिव्हरी. हलक्यातने चेंडू फेकला परंतु ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट गेला बॉल आणि त्याचमुळे या ठिकाणी धाव आली नाहीये. डॉट बॉल आलाय परंतु 7 चेंडू अद्याप बाकी है. बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. खरं तर मैदानावरती संघर्ष करत असताना मैदानावरती ऋषिकेश तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवाती बॅट्समन लवकर बाद झाले परंतु ऋषिकेश मैदानावरती लढतोय. बॉल चांगला होता. गुडलेन स्पॉटला पडला. डीप राहिला. फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे 4 षटक समाप्त होत आहेत. धावा संख्या 5 गडी बाद 31 धावा. थैंक यू डीजे. दिल बहलता नहीं बल्कि आज इस मुकाबले में सावरे टीम को एक अच्छी टोटल की जरूरत है. धावा संख्या तुम्ही पाहिली 31 वरती. आता सध्या शेवटचं अंतिम षटक. पहिला चेंडू फटका चांगला आहे. इनसाइड आउट बॉल चाललाय. एक षटका बसी मारे का बाहेर. अजून एक दमदार चौकार.
मधून चौकार आलाय आणि रोशननं देखील डावाला सुरुवात करताना इथे 5व्या षटकामध्ये चौकार ठोकलाय. धावसंख्या 35. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. सुरुवातीला काय झालं याच्यावरती पडदा टाकून येणाऱ्या 5 चेंडूमध्ये मला आक्रमकता करायची आहे. आक्रमक खेळ करायचा आहे. पुन्हा एकदा बॉलला खेळून काढलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. काय सुंदर फटका. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. अजून एक चौकार. दोन चौकार आलेत. प्रेक्षकांची गर्दी वाढत चालली आहे. मैदानाच्या चौपे तुम्ही पाहिलं प्रचंड प्रेक्षक तुम्ही पाहता. सीझन संपत चालली आहे आणि सध्या आता काही जे टुर्नामेंट्स आहेत ते बाकी आहेत त्यामुळे आता प्रेक्षक देखील थोडे कमी झालेत. परंतु या ग्राउंडवरती प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं या ठिकाणी जोविलीकर चषकामध्ये हार्दिक स्वागत. सुरुवात कशी होती त्यापेक्षा आम्हाला अंत कसा करायचा आहे हे सांगतायत हे दोन्ही बॅट्समन. 2 चौकार ठोकलेत मैदानाच्या आतमध्ये. रोशननं 5 चेंडूंचा खेळ केलाय. 10 धावेचं योगदान त्यांनी आपल्या टीमसाठी दिलंय. टीमची टोटल 39 धावा. फुलटॉस चेंडूला प्रहार. चेंडू यावीस वायडी स्ट्रॉंगॉनच्या डोक्यावरनं हवाई सफर. बॉल छूमंतर. काय बॅटिंग आहे मैदानावरती. कोणाला वाटलंही नसेल की या मॅच मध्ये 40+ धावा होतील आणि आता 3 चेंडू अद्याप बाकी आहेत. धाबा फलकावरती धाबा लागल्यात 45. मुश्किलों से भाग जाना आसान होता है. हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में. लड़ने वालों के एक कदमों में जान होता है. विकेट मिळाली आहे. सहावा गडी बाद झालाय. चला या ठिकाणी पाहतो शेवटचा आता 2 चेंडू शिल्लक राहिले. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नरेश आलाय मैदानावरती. परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत. 50+ धाबा करायच्या असतील तर एखादा मोठा फटका या ठिकाणी सावरे संघाला दाखवावा लागेल आणि त्याच्यात त्याच म्हणजे ऋषिकेशला जर स्ट्राईक मिळाली तर त्यापेक्षा जास्त चांगला फटका कोणी खेळू शकत नाहीये. बॅट्समन नरेश डावकुऱ्याचा त्याच्यामध्ये क्षमता आहे. डावकुऱ्याचे खेळाडू क्रिकेटमध्ये नेहमी विस्फोटक असतात त्यामुळे येणारा चेंडू कशा प्रकारे असेल. बॉल तर चांगला आहे. सरळ दिशेने खेळलाय. स्क्रीन समोर फिल्डिंग झाली आहे चांगली. एक सिंगल. मी सांगितलं तेच झालं की शेवटच्या बॉलवरती ऋषिकेशला स्ट्राईक देणं फार महत्वाचं आहे आणि धाबा फलकावरती धाबा लागल्यात. 46 रन. आता शेवटच्या बॉलवरती यंगस्टार सावरे संघाचं टार्गेट सेट होणार. सुंदर बॅटिंग कौतुक करायला पाहिजे ऋषिकेश. खरं तर त्यानं आक्रमकता दाखवली मैदानावरती. ताबडतोब इनिंग. परंतु आता शेवटच्या बॉलवरती त्यांना अपेक्षित आहे एखादा चौकार एखादा षटकार आणि सेकंडला ऋषिकेश. एज लागली परंतु इथे धाव मिळाली. कॅच ड्रॉप झाली शेवटच्या क्षणाला. रन तर त्या ठिकाणी 1 प्राप्त झाली. डबल साठी धावतायत आणि दुसरी धाव घेताना धावचीत झालेत. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना यंगस्टार सावरे संघाने केलं त्या 47 धावा आणि आता 48 धावेचं टार्गेट सत्संग सिरगाव संघाच्या समोर असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जोविली गावचे समाजसेवक उद्योजक आदरणीय बाबाजी धुळे साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करूया. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल वराडे विपक्ष भाईजान 11 कुलगाव. सामने योगेश मडवी सर 4 षटकांचे असतील आणि शेवटचा सामना हा 3 षटकांचा असेल.
अजय भोईर साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बाळू भांडे साहेबांचं देखील स्वागत आहे. जयेश पंडे साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला दोन्ही संगणक अभयजी भोईर साहेबांचं देखील स्वागत आहे. चला दोन्ही संगणक आपण या टॉससाठी जास्त विलंब आपण करू नका. 4 षटकांचा सामना असेल. चला भाईजान 11 कुळगाव आणि त्यांना फाईट करेल वराडे या 2 संघांमध्ये सामना असेल. चला भाईजान 11 कुलगाव आणि विनंती असेल वराडे. चला विनंती असेल टॉससाठी या दोन्ही कॅप्टन नक्कीच कुलगाव या टीमचे संगणक येत आहेत. वराडे या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि बाबाजी धुळे साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. 4 षटकांचा सामना असेल. काटा असा कॉल आहे आणि आला एक काटा. टॉस जिंकलाय कुलगाव या टीमने. इम्रान टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? यावेळी आम्ही फिल्डिंग करू पहिले. क्या बात आहे. पहिल्या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली होती. या मॅचमध्ये स्ट्रॅटेजी थोडीशी वेगळी आहे. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आहे. नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. नेक्स्ट मॅच अगदी चांगली प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु आता रोशन या मॅच मध्ये देखील टार्गेट सेट झाले. 48 धाबा बनवायचे. त्या सत्संग शिरगाव संघाला मैदानावरती आणि सामना बिग फाईट होणार यात मात्र शंका नाहीये. प्रेक्षक वर्ग सामन्यांचा आनंद घेत आहेत. काही प्रेक्षक जे आहेत ते युट्यूबच्या माध्यमातून अर्थात tenniscricket.in माध्यमातून घरी बसून मॅचचा आनंद घेत आहेत. त्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आज जोवेलीकर चषकातली 3री रात्र तुम्हाला पाहायला मिळते. एक सन्मान आहे, आपण सन्मान करूया. आदरणीय पंकजी तिवारी साहेब इथे उपस्थित आहेत आणि बाबाजी धुळे साहेबांचे शुभ हस्ते आपण पंकजी तिवारी साहेबांचे इथे सन्मान करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलंय या स्पर्धेसाठी आणि आदरणीय पंकजी तिवारी साहेबांचं इथे आपण करूया शुभ सन्मान. तर नक्कीच सामना सुरू होईल. सेकंड सत्रामध्ये 48 धाब्याचं टार्गेट आहे. प्रेक्षक वर्ग कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. tenniscricket.in माध्यमातून जोवेलीकर चषकाचा हा थरार आणि 48 धाबा कशा प्रकारे डिफेन्स करतील की त्यांना रोख लावली जाईल. ऐकूया आपण गारिवलीचा बुलंद आवाज. व्हॉइस ऑफ डोंबिवली आमचे मित्र रोशन संते. थँक्यू सो मच योगेशजी मडवी सर. योगेश मडवी सरांचा आवाज आपण ऐकला आणि 48 धावा बनवायच्या आहेत या मॅचमध्ये. खऱ्या अर्थाने शेवटच्या 2 षटकांमध्ये खूप चांगलं कमबॅक केलं ते म्हणजेच यंगस्टार सावरे या टीमने. चला आपण सामना देखील सुरू करूया. टार्गेट आहे या मॅच मध्ये 48 धावांचं. 5 षटकांमध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या पहिल्या षटकामध्ये अनिकेत जाधव आणि स्ट्रायकिंगला फलंदाज प्रणव लाड. पहिल्या चेंडूवरती यश ठेव उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज झाल्या बाद. बिग विकेट डाऊन. प्रणव लाड बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद.
चेंडूवरती यष्ट्या उद्ध्वस्त केलेत. गोलंदाज अनिकेत जाधवने विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. शून्यावरती बाद झालाय. गोल्डन डकच्या स्वरूपात बाद झालाय. मंदार यादव येत आहेत बॅटिंग करण्यासाठी सत्संग शिरगाव ए या टीमच्या माध्यमातून. बॅकफुटला गेले, पंच करतायत सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय पहिला चौकार या इनिंग मधील मंदारच्या बॅटमधून. अच्छा, गेली तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहतोय अनैतिक विष्णू शेठ धुळे उपस्थित आहेत गेल्या तिसऱ्या रात्रीमध्ये, कारण की विष्णूदादा धुळे यांचे सुपुत्र आहेत आणि नक्कीच आपल्या वडिलांनी हे आयोजन केलेलं आहे आणि त्या आयोजनाला त्यांची उपस्थिती. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग आपण पाहिली. शॉट कव्हरला धावसंख्या नक्कीच एकनी पुढे जाईल 5. धावसंख्या आहे 5. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं आणि पहिल्या चेंडूवरती तेजसने हा षटकार लगावलाय सीमारेषेच्या बाहेर तेजसच्या बॅटमधून. मॅच मध्ये तेजसने पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवरती हा षटकार लगावलाय. धावसंख्या आहे 11. 1/11 ही धावसंख्या आहे. सत्संग शिरगाव ए या संघाची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. यश यांनी सांगितलेलं आहे आम्हाला. बॅट अँड पॅडच्या मधून निघून जातोय. बॅट्समन बीट, कीपर देखील बीट झालेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि फाईन लेगला चांगली फिल्डिंग सोहम करतायत. मिल्टीला चेंडूवरती लेग बाईटच्या स्वरूपात एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 13. शिरगाव ए या टीमची धावसंख्या आहे 13. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 48 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात केली आहे. शिरगाव ए या संघाने पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला होता. त्यानंतर मंदार आणि तेजसने चांगली बॅटिंग केली आहे. एक चौकार आणि एक षटकार या षटकामध्ये आलाय. अनिकेत जाधव वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत धावा 33 या मॅच मध्ये शिरगाव या टीमला. ऋतिक भोईर येत आहेत. खऱ्या अर्थाने सावरे चषकाचे प्रमुख आयोजक देखील आहेत. ऋतिक भोईर आणि आमचे अत्यंत जवळचे मित्र सोनू बांगरे यांचे ते नक्कीच खूप चांगले मित्र देखील आहेत. स्ट्राइक इनला फलंदाज मंदार आहे ज्याने एक चौकार लगावलाय.
24 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी शिरगाव ए या टीमला. हाफ ट्रॅकर आहे, पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 17. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये शिरगाव ए या संघाने. मंदार आणि तेजस ही जोडी आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट गमावला होता, त्यानंतर 17 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. स्विच इट गॅप मधून चेंडू चालला थर्डमॅन सीमा रेषेच्या बाहेर, धन धन करत सीमा पार. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे कारण की जिंकण्यासाठी अजूनही 27 धावांची गरज आहे शिरगाव या टीमला. यावेळेस चांगला चेंडू आहे, आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 21. या धावसंख्येवरती सुरेश धुळे पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज झाल्या बाद ऋतिक भोईरने फायनली विकेट मिळवली आहे, पार्टनरशिप ब्रेक केली आहे आणि फलंदाज बाद होतोय. लागतोय दुसरा धक्का. फलंदाज मंदार बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन रितेश शिंदे येत आहेत. RS बॅटिंग करण्यासाठी येतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 21. 27 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि कट एंड बॉल. सलगचा हा दुसरा विकेट मिळवलाय ऋतिक भोईरने आणि ऋतिक भोईरसाठी पारितोषिक येत आहे दर्शन थोरवे यांच्या माध्यमातून 1000 कॅश प्राइज. शेठ धुले आणि पप्पू शेठ धुले यांचं या ठिकाणी आगमन झाले. जोवेलीकर चषकाच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज ऋतिक भोईर. डीजे रॉकेट आपण कुठे असेल तर या. डीजे रॉकेट आमचे आपण कुठे असेल तर या. क्या बात आहे, चांगलं बॅटल कमबॅक झालंय खऱ्या अर्थाने यंगस्टर सावरे या टीमचे या मॅच मध्ये.
यावेळीचा ड्राईव्ह करतात गॅप मधून गॅप शोधू शकले नाहीयेत. मिडॉपला हा चेंडू फील्ड होतोय त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 22 धावा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे या मॅच मध्ये सत्संग शिरगाव ए या टीमला. सो मच. स्ट्राईक इनला फलंदाज आकाश आहेत आणि त्याला साथ देतोय फलंदाज तेजस. ही जोडी आहे आणि 18 चेंडू अजूनही 26 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती येत आहेत अनिकेत जाधव. अनिकेत आहेत नक्कीच गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू आणि बनवायच्या धावा 26 या सामन्यामध्ये. चला सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल या दोन्ही संघांना खास करून सावरे संघ. फुल टॉस चेंडू आहे आणि इनफिल्डच्या वरून खेळतायत. सीमा रेषेच्या दिशेने चांगली फिल्डिंग डीप एक्स्ट्रा कव्हरला त्याच्यावरती मिळतील या एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 24. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 17. बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये. काटेकी टक्कर या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. अस्तित्वाची ही लढाई सुरू आहे या 2 टीम मध्ये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अनिकेत या सेकंड स्पेल मध्ये. हाफ ट्रॅकर पुल करतायत डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग केली आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेलगत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 25. जिंकण्यासाठी 23 धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू बनवायच्या धावा 23 या सामन्यामध्ये. शिरगाव या टीमला स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. तेजस ऑन स्ट्राइक. राईट आर्म ओव्हर द विकेटने अनिकेत दिशेपासून भरकटलाय. सीमा रेषेच्या बाहेर. वाईट +4 हा मिळतोय पंजा सत्संग शिरगाव ए या संघाला. सो मच. धावसंख्या आहे 30. 16 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. समीकरण सोपं झालंय या मॅच मध्ये. शिरगाव या टीम समोर. शिरगाव संघाने या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. शिरगाव गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. सो मच. तेजस नावाचं वादळ निर्माण झालंय. षटकार लगावलाय आणि आता मात्र धावसंख्या 6ने पुढे जाईल 36. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक 15. बनवायचे धाव 12 या मॅच मध्ये.
पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मधून फिल्डर येतील. एक धाव झाली पूर्ण स्क्रीन समोर. चांगली फिल्डिंग, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 37. 37 धावा धावफलकावरती. येणारे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. 14 चेंडू बनवायचे, धावा 11 या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी ओव्हर द विकेटने फुल टॉस, क्षेत्ररक्षक आणि चूक केलीये. चुकीचं रूपांतर चौकारामध्ये झालंय. झेल देखील प्रसाद नेट सोडलाय आणि येतोय हा चौकार. सो मच. धावसंख्या आहे 41. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 13. 13 चेंडू आणि 7 धावांची गरज. लाईन पाहावी लागेल. विनाशकाली विपरीत बुद्धी. वाईट +4 पंजा मिळतोय आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. वेग प्रचंड आहे अनिकेत जाधवच्या गोलंदाजीमध्ये, परंतु हातावरती नियंत्रण नाहीये कारण की 2 पंजे आलेत या षटकामध्ये. दोन धावांची गरज. 13 चेंडू शिल्लक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच आय थिंक आधी नव्हता, त्यानंतर धावलेत. तर या दरम्यान किशोरदादा धुले आणि सूर्यकांतदादा धुले यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि संजयदादा पिळके यांचं देखील आगमन झाले. या सर्व मान्यवरांना मी इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपलं जोबिलीकर चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. एका धावेची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. बनवायचे धावे 1. क्या बात है. महबूब 8001 बैलाचे कट्टर समर्थक राजाभाऊ मुलिक साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. एका धावेची गरज आहे. या 20 टॅप करण्याचा प्रयत्न. विजयाचा हा फटका येतोय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सत्संग शिरगाव ए या संघाने. जोविलीकर चषकामधील हा पहिला विजय मिळवलाय. अभिनंदन.